आज मात्र प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय एकविरा थळ या संघाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अहमद तितकले गोलंदाजीवरती अजिंक्यला माफ करा सुमित याला एकविरा थळ या संघाकडनं दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय सुमित पत्रे. अलिबाग एक्सप्रेस म्हणून त्याची नेहमी ओळख केली जाते असा जलद गतीने गोलंदाजी करणारा सुमित मैदानामध्ये आलाय. नक्कीच चांगला चेंडू होता बॅटवरती मात्र चेंडू आला एक बाईच्या स्वरूपामध्ये वन डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव मैदानामध्ये स्कोरवरती लागताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा मैदानामध्ये या ठिकाणी आत्तापर्यंत येतानाचं आपण दृश्य पाहिलं. नक्कीच दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला कारण शर्यतीच्या शेवटच्या चेंडूवरती एक चांगली विकेट मोठी विकेट मात्र आपण पाहिलीत हर्षलच्या रूपामध्ये. आता मात्र सुमित पत्रे गोलंदाजी करत असताना त्याच प्रकारची गोलंदाजी आपण जर पाहिलं तर त्यापेक्षाही अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि आतासुद्धा या सासवणीच्या मैदानामध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी करताना सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडू जर बघितले तर 2 पहिल्या चेंडूवरती नक्कीच 1 धाव आली होती आणि दुसरा चेंडू निर्धाव म्हणजे ज्या प्रकारची खेळी आपल्याला प्रत्येक ग्राउंडमध्ये करताना पाहायला मिळतात आज सासवण्याच्या मैदानात सुद्धा त्याच प्रकारे त्यापेक्षा अतिशय चांगली खेळी करताना मैदानामध्ये पाहायला मिळेल. या दरम्यान आपण जर पाहिलं तर बॅटवरती चेंडू घेतला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावा येईल चौकार. त्या 5 षटकांच्या खेळामध्ये दुसरं षटक चालू असताना सुमित पत्रे गोलंदाजी करतोय. चेंडू नंबर 4 मार्गस्थ होत असताना हा सुंदर असा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली परंतु पंच या चेंडूवरती निर्धाव चेंडू म्हणून घोषित करतील. या निर्धाव चेंडू सांगत झाल्यानंतर धावसंख्या ज्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली जर विचार केला तर 19 धावसंख्येवरती 4था चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये आपण पाहिलात आणि नक्कीच जर चांगल्या प्रकारची ही गोलंदाजी सुमेशच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडू नंबर पाहिलं तर 5वा मार्गस्थ होतोय आणि नक्कीच ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा सुंदर फटका खेचत चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा गाठतोय. पंचांचा इशारा येतोय. करताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस पत्रेची चांगली अशी गोलंदाजी पाहिल्यानंतर जवळपास फक्त 10 धावांचं हे षटक आपण पाहिलं. त्यानंतर विचार केला तर सुमित गोलंदाजीला आला आणि सुमितचं मात्र आपण जर पाहिलं तर 2 चौकाराच्या माध्यमातून एक सिंगलच्या माध्यमातून 9 धावा आतापर्यंत आलेल्या पाहायला मिळतात. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल पाहायचा कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवताना सुमित पत्रे आपल्या गोलंदाजीवरती अंतिम चेंडूवरती यावेळी सुद्धा चांगला फटका मारला होता. यश मात्र ज्यावेळी गोलंदाज चेंडू फील्ड करण्यासाठी येईल नक्कीच 1 धाव पूर्ण झाली असेल. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. मैदानामध्ये धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 24 धावा. 5 षटकांच्या या खेळामध्ये अजूनही 18 चेंडू 3 षटकं आपल्याला खेळण्यासाठी पाहायला मिळणार आहेत आणि नक्कीच या 12 चेंडूंचा आपण जर विचार केला तर 24 धावा उर्वरित 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावांची मजल मारण्याचं हे लक्ष्य आपल्याला पाहायचं असेल अमरदीप कोळगाव या संघाकडनं. 12 चेंडू 24 धावा नॉट बॅड. नक्की धावसंख्या चांगली म्हणता येईल परंतु तितकंच हर्षलची विकेट माघारी परतल्यानंतर जे दबाव येणार होतं ना ते मात्र ऋतुजने आपल्यावरती येऊन दिलं नसेल आणि खरंच त्याच माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. षटक नंबर 3 शांक साखरकर. तिसरं षटक घेऊन मैदानामध्ये अशांक साखरकर गोलंदाजीला सुरुवात करणार. पंचांच्या डाव्या साईडनं पहिला चेंडू ऋतूसाठी. या ठिकाणी ऋतूचा मोठा फटका झेल होणं गरजेचं असेल. एकविरा थळ संघाचा खेळाडू या ठिकाणी मदत चुकी करताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी विकेट मिळाली असती त्या ठिकाणी मात्र
आशांच्या पहिल्याच चेंडूवरती एक धाव, नक्कीच विकेट घेण्याची संधी मात्र इथं उपलब्ध झाली होती, परंतु त्या ठिकाणी समीर बुखारी मैदानामध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड करे नक्कीच एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. चेंडू घोषित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करत होता, परंतु नक्कीच चेंडू फील्ड करण्याची या ठिकाणी आपण जर पाहिली तर जबाबदारी जमीरनी आपल्या खांद्यावरती उचललेली पाहायला मिळाली. दोन चेंडूची बघितलं तर सांगता चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि ह्या तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा ती संधी निर्माण झाली आणि या ठिकाणी वेल जॅच विकेट कॅच बाज होतोय ऋतुज. ऋतुजा तर माघारी परतताना पाहायला मिळतो. आशांची ही सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती ही गोलंदाजी आता मात्र कोळगाव संघाला कुठेतरी चिंतेची बाब देताना आपल्याला पाहायला मिळते. कारण जर ऋतूची खेळी आपण जर पाहिलं तर चांगली मैदानामध्ये मोठे फटकेबाजी करत होता, धावसंख्येमध्ये वाढ देण्याचं काम करत होता, परंतु नक्कीच एक चुकीचा फटका किंवा एक चांगला चेंडू अशांच्या माध्यमातून आपण जर पाहिला तर ऋतुजला खेळणं शक्य झालं नाही आणि त्याच मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तर एक मोठा फटका ऋतूजच्या माध्यमातून कोळगाव संघाला आलेला पाहायला मिळतो. अशांचा हा पुढील चेंडू आता मात्र संकेत खेळण्यासाठी सज्ज होता. पंच मात्र या चेंडूवरती खेळण्याच्या मर्यादेच्या बाहेर चेंडू असा डिक्लेअर करतील आणि वाईट स्वरूपामध्ये अतिरिक्त एक धाव पुन्हा एकदा मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळते. पाहता तीन चेंडू अशांगने चांगल्या पद्धतीमध्ये फेकले होते. चौथ्या चेंडूमध्ये थोडीशी गडबड एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आलेली पाहायला मिळते, पण त्यापुढील चेंडू एक सुंदर फटका. आता मात्र एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये प्रकाश हालेकाना सर या ठिकाणी एक सुंदर जेल कॅच ऑफ द डे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विकेट. रथळ हा संघ आपण जर पाहिलात ना तर बरेचशा सामन्यामध्ये विजयी पात्र झालेला संघ आपण नेहमी पाहायला मिळतो आणि अशी ही ताकद असलेला थळ गावातील एकत्रित केलेला संघ आज मात्र सासवणे या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. आपली जादू ही गोलंदाजीचा वापर नेहमी करताना पाहायला मिळतो. त्याचप्रकारे अतिशय उत्कृष्ट पद्धतीची फलंदाजी करण्यामध्ये सुद्धा हा संघ माहीर आहे. नक्कीच पाहायचं आहे ज्यावेळी अमरदीप कोळगाव संघाच्या विरोधात खेळत असताना ज्यावेळी आशांक साखरकर अतिशय उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आशांकचे आतापर्यंत पाहिले तर जवळपास 4 चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. हा 5वा चेंडू असेल नवीन फलंदाजासाठी. आला मात्र मोठा फटका इरादे स्पष्ट केले होते. चेंडू बराचसा लांब जाऊन पडतोय. या चेंडूवरती येतोय षटकार. बॅटवरती चेंडू नक्कीच आला होता, परंतु चेंडू कोणताही निर्धाव जाणार नाही, आपली विकेट जाणार नाही, आपल्या माध्यमातून कोणताही एक मोठा फटका आपल्या संघाला मिळणार नाही. हे समीकरण आपल्या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अंतिम चेंडूवरती एक धाव पूर्ण केली. पाहायला गेलं तर 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आला आहे आणि नक्कीच विचार करण्याची गोष्ट असेल की जे डिफेन्सवाली गोलंदाजी करायची होती 10 धावांची गोलंदाजी आता मात्र आशांक साखरकरच्या माध्यमातून आपण ही मैदानात पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंमध्ये 34 धावा या मैदानामध्ये कमबॅकवाली गोलंदाजी सुमित पत्रे आणि श्रेयस पत्रेच्या माध्यमातून आपण पाहिलेत आणि आता मात्र नवीन गोलंदाज जो वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला असेल नो डाऊट अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रे. या ठिकाणी मात्र थोडीशी संधी बनली होती. झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता, परंतु थोडंसं
आपण जर पाहिलं तर नशिबाने साथ मात्र दिली ती अमळगाव कोळगाव या संघाच्या खेळाडूच्या साईडना आणि नक्कीच नो मॅच मध्ये जाऊन हा चेंडू पडला. नक्कीच त्या चेंडूवरती एक धाव भेटली. सुमित पत्रेची आपण गोलंदाजी पाहिली तर नक्कीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असतो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यापेक्षा अप्रतिम चेंडू नक्कीच बॅटवरती आला होता, जोरदार मारा केला होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये एक धावा आपल्या मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. नक्कीच धावसंख्येचा आपण जर विचार केला तर एकेरी दुहेरी षटकार चौकार एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जाऊन पोचलेले आपल्याला पाहायला मिळते. कोळगाव संघाची 36 धावा. बॉल द्यायचा आहे आयोजक. सुमित सुरुवात करायची आपण. तिसरा चेंडू सुमितचा. यावेळी मात्र चांगला फटका खेचलाय. पाहायच्या फटक्यामध्ये ताकद होती परंतु त्यापेक्षाही चपळ या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. सुंदर जज केलं, सुंदर झेड पकडली आणि एक चांगला खेळाडू अमरदीप कोळगावचा पुन्हा एकदा माघारी. डीजे ती मात्र मला पार करावी लागेल असा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय निकेश. निकेश आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये जास्तीत जास्त वेळ खेळणं गरजेचं असेल, जास्तीत वेळ टिकणं गरजेचं असेल. पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ, 4थं षटक मार्गस्थ असताना सुमितनी आतापर्यंत अफलातून गोलंदाजी केले. योग्य ती गोलंदाजी कर्णधाराच्या माध्यमातून जशी पार पाडायची असते त्याचं उत्तम उदाहरण कर्णधार सुमित पत्रेच्या माध्यमातून आपण पाहिलं. पाहता पाहता 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच अशांकच्या सुद्धा तिसऱ्या चेंडूवरती आपण विकेट आलेली पाहिलीत आणि सुमितचं सुद्धा तेच समीकरण. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट आतापर्यंत सेम पाहायला मिळते. नक्कीच हा 4था चेंडू काय घडून येईल या चेंडूवरती आपल्याला पाहायचंय. जोरदार फटका मारलाय, गॅप शॉट असेल परंतु अजिंक्य या ठिकाणी जबरदस्त फील्ड करता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा झेल बाद. निकेश आपण पाहिलं तर आल्या पावली माघारी परतण्याचं काम मात्र ह्या गोलंदाज सुमित पत्रेच्या माध्यमातून झालंय आणि नक्कीच निकेश सारखा मोठा खेळाडू ज्याला जबाबदारी घेऊन मैदानामध्ये अमरदीप कोळगाव या संघाच्या माध्यमातून पाठवण्यात आलं होतं. जवळपास आता पाहिलं तर 5 मोठी खेळी करणारे खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलेले पाहायला मिळतात. आता मात्र ह्या स्पर्धेमध्ये किंवा ह्या सामन्यामध्ये पकड धरण्याचं काम मात्र एकविरा थळ प्रत्येक सामन्यांमध्ये जसं करतो ना तसं ह्या सामन्यात सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि नक्कीच नो डाऊट ह्याचं श्रेय जाईल गोलंदाज करणारा सुमित पत्रेसाठी. यापेक्षा सुंदर नक्की चेंडू बॅटवरती नक्कीच येतात परंतु ज्यावेळी धावसंख्या वाढवायची आहे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता परंतु क्षेत्ररक्षण करणारे सर्व खेळाडू कोणती चूक करत नाही आहे आणि नक्कीच ह्या चूक न करण्याचा फायदा आपल्या संघासाठी या थळ संघासाठी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू झालेत 5. अंतिम चेंडू सुमित पत्रेचा मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना पाहायचा आहे. ज्यावेळी एकही मोठा फटका आलेला नाही, षटकार सुद्धा आपण पाहिला नाही, चौकार सुद्धा पाहिला नाही, परंतु अंतिम चेंडूवरती काय लिहून ठेवलंय हे मात्र पाहायचं आहे. नक्कीच म्हटल्याप्रमाणे आता मात्र वेगळ्या पद्धतीचा थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला होता. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. टेटूट पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वाटचाल केली आणि निर्णय असा आपल्याला पाहायला मिळतोय की पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू निर्धाव जातोय. षटक समाप्ती झालंय. 4 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर 16 धावांचं हे 24 चेंडूंचा खेळ ते समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या झाली ती 37 धावा 37. आता मात्र 5वा गोलंदाज जमीर बुखारी मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. धावसंख्येचा आपण विचार जर केला तर 37 धावा 37 रन मैदानामध्ये.
3 ओव्हरला 34 होत्या. सुमित पत्रेची ह्या गोलंदाजावरती 3 धावा आल्यात. एकूण धावा 37. हे अंतिम षटक जमीर बुखारीचं आपल्या संघासाठी. यावेळी मात्र चांगला चेंडू होता, वाऱ्याचा वेध घेऊन चेंडू. षटकार 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 डीजे. समीरच्या मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर ज्यावेळी 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या, त्या मात्र या षटकारानंतर आपण जर पाहिलं तर 44 धावा मैदानामध्ये आलेल्या 43 धावा मैदानामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 5 चेंडूंच्या खेळामध्ये काय घडलंय नक्कीच आपल्याला पाहायचं आहे. जमीरची गोलंदाजी आता मात्र एक महत्त्वाची गोलंदाजी या षटकाची मात्र अमरदीप कोळगाव वाट पाहत होता. ते षटक मात्र पाहायला मिळणार का? यावेळी सुद्धा चांगला मोठा फटका, हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा अजूनही उर्वरित 4 चेंडू. नक्कीच म्हटल्याप्रमाणे ज्या षटकाची अमरदीप कोळगाव वाट पाहत होता, हे जमीरचं षटक असणार का? कारण खरंच कौतुकाचं झालं तर श्रेयसनी चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यश आलं होतं. 14 धावांचं षटक होतं. त्यानं दुसरं षटक सुमित पत्रेचं आपण पाहिलं तर 10 धावांसाठी, त्यानंतर अशांक साखरकरचं 10 धावांसाठी आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुमित पत्रे जे षटक फेकलं ते फक्त 3 धावांचं. आणि नक्कीच आता मात्र जमीरवरती जोरदार हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळतात. कोळगावचे हे खेळाडू 2 षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावा. अजून 1 ते 2 मोठे फटके जर आले ना तर एक चांगला फायटिंग स्कोर, निर्णायक स्कोर अमरदीप कोळगाव एकविरा थळ या संघासमोर ठेवताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू नंबर 3 जमीर बुखारीचा अक्षयसाठी. नक्कीच म्हटल्याप्रमाणे आता मात्र चेंडू थोडासा वेगळा फेकला होता, परंतु यष्टीरक्षक ह्या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळतोय. लीग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मैदानामध्ये पुन्हा एकदा स्कोरबोर्डवरती आयुष म्हात्रे दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. या एकेरी धावेने धावसंख्या मैदानामध्ये झाली 50 धावा. एक आपल्या संघाचं अर्धशतक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजून 3 चेंडू येणं बाकी असेल. या ठिकाणी सुद्धा जोरदार प्रहार केला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि नक्कीच या चेंडूवरती पंचांनी वाईट घोषित केलं. अतिरिक्त 1 धाव मैदानामध्ये पुन्हा एकदा 50 धावसंख्या ज्या 3 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र त्यामध्ये +1 केली तर नक्कीच 51 धावा ही अतिरिक्त धावसंख्या आपण जर पाहिली तर 51 जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. या ठिकाणी नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. आता मात्र स्ट्राईकवरती ज्याने 2 मोठे फटके खेळले होते असा खेळाडू नॉन स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने ज्यांनी आत्तापर्यंत चांगली खेळी करण्याचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून केलं असा अक्षय स्ट्राईकवरती आहे. यावेळी मात्र मोठा फटका पुन्हा एकदा अजिंक्य झेल खाली येतोय. नो डाऊट ही दुसरी झेल जस्ट चांगलं करताना पाहायला मिळतोय आणि यावेळी विकेट डीजे. जे असतील अमरदीप कोळगाव संघाकडनं एक महत्त्वाचा खेळाडू ऋतिक एक अंतिम चेंडू नक्कीच भेटला असेल, शेवटचा चेंडू भेटला असेल, परंतु ह्या चेंडूवरती एक जरी षटकार लगावला ना, ज्यावेळी धावसंख्या आपण 52 पाहतोय, 52 मध्ये नक्कीच 6 धावांचं योगदान जरी भेटलं तरी एक चांगली धावसंख्या कोळगाव संघाकडनं एकविरा थळ संघासाठी एक महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम या षटकारांनी आपल्याला सुद्धा एक करण्याची जबाबदारी आपल्या फलंदाच्या माध्यमातून आपण करू शकताय. यावेळी जर आपण विचार केला तर मैदानामध्ये
अंतिम चेंडू मार्गस्थ होत असताना गोलंदाज जमीर बुखारी ऋतिकसाठी हा चेंडू फेकताना पाहायला मिळेल. चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका. अंतिम चेंडू एक मैदानामध्ये शिल्लक आहे. लगेच हा पूर्वसत्र संपल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचं आहे. जमीरचा हा अंतिम चेंडू मैदानामध्ये फेकण्यासाठी सज्ज असेल. या ठिकाणी मात्र नक्कीच म्हटल्याप्रमाणे जोरदार प्रहार केला होता. नक्कीच फील्ड होणं गरजेचं होतं, परंतु नक्कीच वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर एक महत्वाचा येतोय हा शेवटच्या चेंडूवरती चौकार. कोळगावच्या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायचं आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी एकविरा थळ या संघाने करताना आपल्याला पाहायला मिळाली, तशाच प्रकारची फलंदाजी आता मात्र कोळगाव संघाकडनं पाहायला मिळेल का, याचं मात्र उत्तम उदाहरण हे येणारे 4 गोलंदाज आपल्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळतील. ते येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज असणार आहे. 57 टू विन. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 57चं लक्ष अमरदीप कोळगाव संघाने माऊ 11 एकविरा थर्ड संघासमोर उभं केलंय. बॅटिंगचा ॲनालिसिस आपण जर पाहिला तर ऋतुज या फलंदाजाने 3 चौकार ठोकले, 1 षटकार ठोकला. 12 बॉल फेस करत असताना त्यांनी 18 धावा बनवल्या. हर्षल या बॅटरचा आपण जर विचार केला तर 2 बॉल त्याने फेस केले, 1 षटकार मारत असताना 6 धावसंख्या करून तो बाद झाला. त्यानंतर कुणाल आला फलंदाजीसाठी. कुणालचा बॅटिंगचा ॲनालिसिस आपण पाहिला तर कुणाल जास्त काही करू शकला नाही. अगदी 3 बॉलमध्ये 2 धावा त्याने बनवल्या आणि तो सुद्धा मैदानाच्या बाहेर परतला. संकेत अगदी गोल्डन डकचा शिकार तिकडे मात्र ठरला. एका बॉलवरती कोणतीही धावसंख्या त्यांनी उभारली नव्हती. त्यानंतर अक्षय हा खेळाडू आला. मित्र म्हणेन चांगला खेळ अक्षयने केला. 7 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले. अगदी 21 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. निकेश हा फलंदाजीसाठी आला, तो सुद्धा गोल्डन डकचा शिकार ठरला. आदित्य आणि ऋतिक यांचा जर विचार केला तर 6 धावसंख्येची पार्टनरशिप त्या 2 खेळाडूंच्या माध्यमातून झाली आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 57 वरती म्हणजे 56 वरती पोहोचली. 57चं लक्ष ठेवलं. बॉलिंगचा ॲनालिसिस पहिल्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिला तर गोलंदाजी करत असताना श्रेयश या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतली. त्यानंतर सुमित मात्र गोलंदाजी मार्कवरती आला. दुसरं षटक त्याने हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या. एकही विकेट सुमितला मिळाली नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा अशांक गोलंदाजी मार्कवरती आला. अशांकने अगदी चांगलं षटक हाताळलं. षटकार जरूर त्याच्या षटकामध्ये आला, धावा जरूर त्या षटकामध्ये आल्या, परंतु 3 विकेट आले. त्यानंतर सुमित आणि शेवटचं षटक जमीर या दोघांनी हाताळलं. त्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सुमितने
धावा खर्च केल्या त्या 3 आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा आल्या त्या म्हणजे 19. 5 षटकांचा खेळ संपला पूर्वार्धामधील आणि 56 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक पहिलं दुसऱ्या सत्रातील हाताळण्यासाठी अमरदीप कोळगाव या संघाकडनं आपण पाहतोय निमिष या गोलंदाजाला. निमेश इथे गोलंदाजी माकवती आलाय. पहिलाच बॉल. इकडे मात्र नागेश शीतचा तडाखा. चेंडू चाललाय काऊक कॉर्नर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरतून. षटकार. ते असेल आपण यायचा. नागेश शीतने पहिल्या बॉलवरती आसमानी टोला केला. इकडे मात्र आसमान दाखवलं जातं. षटकार आला पहिल्याच बॉलवरती. निमेश याच्या 6 धावा मिळतील आणि षटकाराच्या साहाय्याने अकाउंट आपलं ओपन केलं. आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलं 56 आणि त्याच वेळेला 57 धावा इकडे मात्र बनवायच्या. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये 56 बनवल्यात. आता 57चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट इकडे मित्र म्हणेन बनवत असताना पहिल्या बॉलवरती षटकार ठोकण्याची किमया यावेळी नागेश शीदने केले आणि या खेळासाठी मित्र म्हणेन नागेश शीदला ओळखलं जातं. आणखीन एक बॉल परंतु यावेळी परफेक्ट यॉर्कर बुंदा मारलाय. फलंदाज क्रमांक पहिला नागेश शीद इथे मात्र मैदानाच्या बाहेर. समित्र म्हात्रेला हशिवऱ्याच्या मैदानावरती पाहिलंय. अगदी काय खेळ असायचा त्या बालवीर मैदानावरती. अगदी लेफ्ट हँडर बॅटर त्याने मारलेले ते लांब लांब मोठे लांब लचक फटके आणि ते फटके मित्र म्हणेन इकडे चांगला खेळ करावा लागेल आता सन्मित्र म्हात्रेला. कारण पहिला फलंदाज इकडे मात्र मैदानाच्या आपण या बॉल पर्यंत प्रथमतः बोलूया. अकूट टप्प्याचा बॉल अर्ध्या विकेट वरती आपटला होता. पंचांनी सांगितलंय इट्स अ वाईड. अवांत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. सन्मित्र म्हात्रे बॅटिंगसाठी आलाय आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. बघा आपण या अगोदर 57 धावा बोलत होतो परंतु त्यामधील 57 धावांमधील 5 धावा आपण मायनस करूया जी की पॅनल्टी आहे. पॅनलाइज केलंय त्यामुळे आता धावसंख्येचा आलेख पाहिला तर माऊ 11 एकविरा थळ या संघाला बनवायच्या त्या म्हणजे 52 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक ब्लॉक होल्ड प्रॉपर यॉर्कर अगदी 3 स्टंपच्या समोरासमोर जाऊन पडला बॉल. सन्मान देण्यास भाग पाडले गेले फलंदाजाला. अगदी आपण जर पाहिलं तर लेफ्ट हँडर बॅटरसाठी योग्य टप्पा आणि योग्य लाईन इकडे गोलंदाज निमेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न परंतु रनआउटची संधी आणि ही संधी मात्र आपण पाहतोय ते गमावली. कॉटन बॉलचा चान्स सुद्धा होता परंतु हा चान्स इकडे मिस झाल्यानंतर रनआउटची संधी सुद्धा मिळाली असती परंतु क्षेत्ररक्षक अगदी क्विक नव्हता त्याचमुळे एक चिकी सिंगल इकडे मात्र कंप्लीट झाली आणि सिंगल कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या 8च्या घरात इथे मात्र पोहोचत्या. जो संघ इथून जिंकेल त्याला जय हनुमान धोकोडे या संघासमोर खेळावं लागेल. परंतु आता जर धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 8 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळला फटका. किरण लटचा फटका. चेंडू आपण पाहतोय चाललाय घोषित क्षेत्रात. सिंगल भेटेल. आडव्या बॅटने अगदी चांगला हुक पाहायला मिळाला होता
परंतु हा हुक इकडे मात्र एक सिंगल धाव देऊन चाललाय आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 9च्या घरात पोहोचत्या. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अजूनही 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. एक बॉल वाईड आला होता कारण बराच डोक्याच्या वरतून जाणारा तो बॉल निमेश या गोलंदाजाने हाताळला होता. अमरदीप कोळगाव या संघाचा विचार केला तर सर्व यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतात. ऋतुज, त्यानंतर आपण जर पाहिलं तर निमेश, हर्षल, हे सर्व यंग टॅलेंट आहेत आणि यंग टॅलेंट पुढे घेऊन जात असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय अमरदीप कोळगाव. यावेळचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये टाकलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला या बॉलने चकवा दिलाय. जोपर्यंत बॉल अडवला जाईल एक धाव कंप्लीट होते आणि दुसरी धाव सुद्धा इथे वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे आणि धावफलकाकडे आता लक्ष टाकलं तर 11 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा धावफलकावरती लागल्यात माऊ 11 एकविरा थळ या संघाच्या, जिथे 52 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय कारण 57 मधल्या 5 मायनस केल्यात आपण पॅनलाइजमुळे. त्यामुळे आता 52 बनवायच्या माऊ 11 एकविरा थळ या संघाला आणि आता त्या 52 धावा बनवत असताना आतापर्यंत पहिलं षटक कंप्लीट झाले आणि 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक वाईड, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर 2. अकरा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी अमरदीप कोळगाव या संघाकडनं आपण पाहतोय कौशल या गोलंदाजाला इथे मात्र मार्गस्थ केलं जात आहे. कौशलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा आहे तुमच्याकडे. त्यामुळे दोनच क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. ऑन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट, डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याला मात्र तिथून काढून डीप मिड विकेट वरती आणलं जात आहे. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक आहेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटने इकडे मात्र उडवलाय. सन्मित्र मात्रेच्या बॅटमधून येणारा हा फटका वेलकम 4. धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जात आहे कारण मागचा बॉल अखूट टप्प्याचा हाताळला होता, त्याच्यावरती चौकार आलाय. आता मात्र जो खेळाडू डीप मिडविकेट वरती होता त्याला मात्र स्क्वेअर लेग वरती आणलं जातं कारण गोलंदाज अगदी अखूट टप्प्याची गोलंदाजी करतोय. त्यामुळे कदाचित ती बाउंड्री सेव्ह करण्यासाठी क्षेत्ररक्षकाला तिकडे उभं केलंय. 15 धावा धावफलकावरती. आणखीन एक स्ट्रोक इकडे मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचेल तदवरती इथे मात्र आपण जर पाहिलं तर या बॉल वरती मिळतील धावा फक्त एकच धाव मिळाली आहे कारण तिथे घोषित क्षेत्र आहे. हाताला चेंडू लागला मित्रमंडळी, झेल घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस, एव्हरी ड्रॉप कॅच आउट ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं जातं कारण ज्या ज्या वेळी झेल सुटलेत त्या त्यावेळी विक्रम घडलेत आणि ते सुद्धा आपण या मैदानावरती गेले 3 दिवस, 2 दिवस आणि आजचा तिसरा दिवस पाहतोय. लोवर फुल टॉस, आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न, इथे मात्र रनआउटची संधी आहे परंतु जर हा बॉल अडला नसता तर मी तर म्हणेन विषयच खल्लास कारण चौकार नक्कीच आला असता. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं, बॉल अडवण्यात यश मिळालं. यावेळचा स्ट्रोक हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 2 यावेळी थळ संघ
रायगड पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव ज्यांच्याकडे आहे, प्रकाश हलेकाना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल प्रकाशसाठी. पहिला बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती टॅप करत असताना खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु या प्रयत्नात आपण जर पाहिली तर धाव आलेली नाहीये. धावसंख्या मात्र तिकडेच थांबली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात या षटकातील. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपला आहे आणि 5 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत गोलंदाज कौशलने खर्च केल्यात. कौशल्यपूर्ण गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा स्ट्रोक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, वन बाउन्स ओव्हर दी वन रो. प्रकाश हलेकाना यांचा स्ट्रोक चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर ओव्हर क्रमांक दुसरं त्याच्यातील शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार आलाय. म्हणजे पहिल्या 2 षटकांमध्ये माऊ इलेव्हन एकविरा थर्ड संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली होती म्हणजे 20 धावा धावफलकावरती. 52चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत जर लक्ष टाकलं धावसंख्येकडे तर 18 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 18 बॉल 32 हे समीकरण आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा किरण लट याला आपल्याला पाहायला मिळत आहे. किरण लटचा खेळ सुद्धा या अगोदर अगदी एक काळ गाजवणारा राहिलाय, कारण ज्या मैदानावरती किरण मैदानासाठी फलंदाजीसाठी उतरलाय त्या वेळेला अगदी प्रत्येक गोलंदाजांना घाट का पाणी त्याने पाजलाय. त्यामुळे इथे किरणला या मॅचमध्ये नक्की खेळावं लागेल. त्याच्यावरती आशा राहील, त्याच वेळेला प्रकाशवरती आशा राहील. तिकडे मात्र आपण केमामध्ये पाहिलं माविलेन एकविरा थर्ड संघाच्या तर अजिंक्य आहे, तुषार आहे, अजूनही चांगले खेळाडू आहेत, परंतु इकडे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना मात्र मैदानावरती आणलं जात आहे. फुलटॉस बॉल हवेत चाललाय, झेल पकडला आणखीन एक फलंदाज, परंतु इट्स अ नो बॉल कॉल. बीमर आहे आणि तो बीमर इकडे मात्र आता ऍक्सेप्ट केला जाईल का? तिसऱ्या पंचांपर्यंत हा रिव्ह्यू पोहोचवला जातोय. या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आपण दिला. जो रिव्ह्यू आपण जर पाहिला तर फक्त बीमर आणि त्याच वेळेला रनआउटसाठी वापरला जाऊ शकतो. आणि जर पंचांना वाटत असेल तर मग पंच सर्व गोष्टींसाठी या तो रिव्ह्यू वापरू शकतात. म्हणजे पंचांना ती संधी आहे. मग फ्रंट फूट नो असेल, त्याच वेळेला खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला बॉल असेल, बीमर असेल, रनआउट असेल, 12व्या खेळाडूला अलाउड नाही आहे. जर बघण्यासाठी गेलात तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल याची दक्षता घ्या. इट्स अ नो बॉल कॉल. आणि आता हा नो बॉल इकडे मात्र किरणला मित्र म्हणेन वाचवणारा पाहायला मिळाला. पहिल्या दिवसापासून आपण सांगितलंय प्रत्येकाला एक रिव्ह्यू दिलाय आणि तो रिव्ह्यू इकडे वापरू शकता. त्यामुळे आता हा रिव्ह्यू मित्र म्हणेन लॉस झालाय बॉलिंग करणाऱ्या संघाचा, म्हणजे अमरदीप कोळगावे या संघाचा. अगदी या रिव्ह्यू बीमरसाठी त्याने वापरला होता. वेस्ट हाईटचा नो बॉल, त्याच्यावरती 1+1 म्हणजे नो बॉल +1 अशी एक धावसंख्या मिळाली आहे. धावसंख्या 22च्या घरात पोहोचले. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. निमेश पुन्हा एकदा हे षटक हाताळतोय. यावेळचा बॉल ब्लॉक होल्ड, अगदी 3 स्टंप समोर टाकला. बॅकअप आहे आणि त्याच कारणामुळे इथे सिंगल भेटेल. चांगली गोलंदाजी होत्या. अगदी फ्रीडचा फायदा तसा घेऊ शकलेला नाही आहे बॅटिंग करत असताना मावी एकविरा थर्ड आणि त्यांचे फलंदाज, कारण अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी इकडे मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी निमेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. अगदी चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. विकेट सुद्धा त्याला मिळाली आहे. षटकार चौकार त्याने आतापर्यंत वाचवलेत. किरण लटचा यावेळचा फटका गॅपमध्ये पुन्हा एकदा चाललाय. ऋतुज जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती इथे सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 24 वरती पोहोचल्यात. 24 धावा. अगदी काटेकी टक्कर इकडे मैदानावरती चालू आहे, कारण दोन्ही संघ अगदी चांगले आहेत. या वर्षीच्या फॉर्म मध्ये असणारा संघ अमरदीप कोळगाव, परंतु यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा प्रकाशच्या समोर पडला बॉल आणि त्याने मात्र या बॉलला फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. षटकार.
यावेळचा आणखीन एक, एखाद्याच्या कानाखाली जशी वाजवावी तसा हा फटका, आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक अगदी उत्साहित आहेत. 300 रुपये सुद्धा मिळतात. जर जास्त झेल पकडेल त्याला गेअरची सायकल मिळेल. आतापर्यंत प्रथमेश या प्रेक्षकाने 6 झेल पकडलेत. यावेळचा आणखीन एक बॉल आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चाललाय. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकत्या. 37 धावा धावफलकावरती. 13 बॉल आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. हे समीकरण आपण पाहतोय. 13 बॉल 15. निमेशवरती लगातार 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. त्यामुळे हे इक्वेशन आहे ते अगदी सहज सोपं क्लिअर होत असताना मित्र म्हणेन माऊ 11 एकविरा थळ या संघासाठी दोन्ही बॅटर अगदी चांगली फलंदाजी या खेळपट्टीवरती करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल किरण लटच्या बॅटमधून, चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर, परंतु हिट विकेट स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी अजिंक्य आलाय. अजिंक्यला इथे मात्र मैदानावरती बॅटिंगसाठी पाठवलंय. किरण बाट झाला. अगदी जर पाय यष्टांवरती लागला नसता तर सामन्यामध्ये मी तर म्हणेन कदाचित औपचारिकता राहिली असती, कारण षटकार आला असता तर मग 12 बॉल 9चं इक्वेशन राहिलं असतं. परंतु आता इक्वेशन आपण पाहिलं तर 12 बॉल अजूनही 15ची गरज आहे. 12 बॉलमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. कदाचित ज्या काही धावा आहेत त्या पहिल्या सत्रामध्ये कमी पडल्यात. जिथे आपण पाहिलं तर सुमितचं ते षटक 3 धावा आले देणारं ते षटक, त्यानंतर दुसरं षटक सुद्धा सुमितने फक्त 1 धाव खर्च करणारं हाताळलं. 2 षटकांमध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या. ते 2 षटकांमध्ये जर कदाचित अमरदीप कोळगाव संघाच्या धावा आल्या असत्या तर समीकरण इकडे मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 12 बॉल 15ची गरज आहे. आदित्य गोलंदाजी मागवती. आदित्यचा हा बॉल आडव्या बॅटने इकडे खेळलाय. प्रकाशच्या बॅटमधून आणखीन एक मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. आणखीन एक स्ट्रोक. यावेळी आडवा बॅटने खेळलाय. अगदी शरीरावरती वेगाने येणारा हा बॉल सिंगल भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 44च्या घरात, म्हणजे अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. यावेळी हलक्या हाताने हा फटका खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत बॉलवरती पोहोचेल तदवरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने 45 धावा आता धावफलकावरती होतील. 45 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे हे 4थं चालू आहे. यावेळेस
हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेंथ. आता मात्र हा बॉल डॉट आला. हेच चेंडू मित्रमंडळींनी इकडे फेकावे लागतील आणि ते जर चेंडू डॉट आले तर कदाचित सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. अमरदीप कोळगाव या संघाचा अजूनही सामना हरलेला नाही आहे. कारण जेव्हा जेव्हा पराभवाच्या छायेत जातो तेव्हा तेव्हा आपण जर पाहिलं तर संघ जिंकत असतो. कारण पराभवातूनच माणूस शिकतो आपण म्हणतो. यावेळचा बॉल आडव्या बाटने खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फील्ड करतील बॉल फेकी करतील तदवरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. सेहेचाळीस धाबा धावफलकावरती अजूनही विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवून फेकला जाईल तदवरती सिंगल भेटेल. षटक संपलंय म्हणजे समीकरण आता जर लक्ष टाकलं तर 6 बॉल आणि 5चं शिल्लक राहिलंय. 6 बॉल 5 धाबा हे समीकरण आपण पाहतोय. सहा बॉल आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. सहा बॉल आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी अक्षय या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जातं. अक्षयच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. 6 बॉल 5 हे समीकरण आपण पाहतोय. अक्षय चेंडू घेऊन सज्ज झालाय. 6 बॉलमध्ये 5 धावसंख्येची गरज असताना पहिलाच बॉल इथे हवेत खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक ऋतुज धावतोय परंतु हा बॉल इथे मात्र चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकविरा थळ या संघाने. वेल डन, व्हेरी वेल डन आणि हार्ड लक अमरदीप कोळगाव.